चलो आज 20 येणार आहे. चलो आज स्टार्ट करूयात. सक्सेस इज नॉट फायनल, फेल्युअर इज नॉट फॅटल, इट इज द करेज टू कंटिन्यू दॅट काउंट्स. म्हणजे काय रे? कोणी सांगितलं ते पण बघू. विन्स्टन चर्चिलने सांगितलं. विन्स्टन चर्चिल कोण होते रे? पंतप्रधान म्हणजे इंग्लंडचे. ओके, कोणत्या काळात होते? आपल्या 1947च्या वारच होते वाटतं. काय झालं होतं तेव्हा? काहीतरी झालं होतं. वर्ल्ड वॉर झाला होता, वर्ल्ड वॉर सेकंड. चलो, मीनिंग काय रे? सक्सेस फायनल नाहीये. हे बघा, संडेला आपली एक्झाम आहे. समजा एक्झाम मध्ये 30 पैकी 30 पडले. 30 पैकी 30 पडले म्हणजे फायनल आहे का रे? संपता काय ते सर्व? नाही संपत, फायनल नाहीये. ठीक आहे. त्यानंतर फेल्युअर 30 पैकी समजा 10 पडले, 0 पडले, तर हे पण फायनल नाहीये. या दोन्ही गोष्टी फायनल नाहीयेत. हे फायनल नाहीये आणि हे ऍक्सिडेंटल नाहीये. हा शेवट नाहीये. तर मेन काय आहे की तुम्हाला कंटिन्युअसली एफर्ट्स टाकावे लागतील. कंटिन्युअसली, जसं आपण त्या दिवशी पण बोलत होतो, कंटिन्युअसली एफर्ट्स टाका आणि तेच काउंट होणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये या गोष्टी रिमेंबर ठेवा. ह्या लक्षात राहिल्या पाहिजेत तुमच्या सगळ्या गोष्टी. आजच्या लेक्चर मध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर आपल्याला एक दोघांचे काही डाऊट्स आहेत लॉज ऑफ मोशन वरचे. हे लॉज ऑफ मोशन वरचे डाऊट क्लिअर करायचे अगोदर, का एक थेअरीचा आर्टिकल कव्हर करायचं अगोदर ऑप्टिक्सचं? सांगा लवकर, काय करायचं दोन्हीपैकी? छोटं लेक्चर, आपण छोटा आर्टिकल कव्हर करू. बोला बोला बोला, कोणतं चांगलं वाटेल अगोदर? डाऊट्स क्लिअर करायचे अगोदर. चलो डाउट्स क्लिअर करू. पहिली गोष्ट ना, हे बघा, उद्या फ्रायडे. प्लॅन सांगतो तुम्हाला काय. आपले 3 आर्टिकल राहिले. ठीक आहे, ऑप्टिक्सचे 3 आर्टिकल कोणते? पहिले राहिले क्रोमॅटिक ॲब्रेजन, जे आपण आज कव्हर करूयात. क्रोमॅटिक ॲब्रेजन आणि स्पेरिकल ॲब्रेजन पण. हे कुणाच्यासाठी राहिले? आपल्या लेन्ससाठी. त्यानंतर नॅचरल ऑकरिंग फिनॉमिना आहेत काही, रेनबो, मिरेज. हे 2 गोष्टी आपण उद्या कव्हर करू. आणि काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ते पण उद्या संपून टाकूयात. हे 2 पार्ट. ठीक आहे, आज हा पार्ट कव्हर करू. त्यानंतर उद्या फ्रायडे मी तुम्हाला एक 20 to 25 MCQ देतो प्रॅक्टिससाठी ऑप्टिक्सचे. सॉरी, ऑप्टिक्स नको, लॉज ऑफ मोशनचे उद्या देतो. ठीक आहे, उद्या डे टाइम मध्ये देतो किंवा लेक्चर झाल्यावर देतो. तुम्हाला काय करायचंय रे? तुम्हाला काय करायचंय तर याचं प्रॅक्टिस करायचं. या MCQ, हे सगळे MCQ तुम्हाला समजले पाहिजेत. यात काही थेअरी असेल, काही न्यूमेरिकल्स असतील. तुम्हाला जे मी शिकवलं ना त्याच बेसिसवर असतील. ठीक आहे, आणि याच टाईपचे आपण एक्झामला पण घेऊयात, संडेच्या एक्झाम. ठीक आहे. हे MCQ जर तुम्हाला नाही आले, यात काही डाऊट असेल तर मला पर्सनल नका विचारू. मी तुम्हाला सॅटर्डेला आपण एक लेक्चर प्लॅन करू आपल्या रेग्युलर टाइमलाच, 5:30 to 6:30. या लेक्चर मध्ये आपण हे MCQचे जे डाऊट्स आहेत ना, किंवा सर्व MCQ आपण क्लिअर करून टाकू. सर्व MCQ. ठीक आहे, म्हणजे संडे साठी तुम्ही एकदम प्रिपेअर्ड राहाल पूर्ण एक्झामसाठी. एक्झाम आपण 30 क्वेश्चन्सची घेऊयात, म्हणजे 30 मार्क्सची, 1 hour टाइम वाली. ठीक आहे, आणि ऑफलाईन एक्झाम घेऊयात. चालेल? यात काय डाऊट आहे कुणाला, किंवा अजून काही मदत पाहिजे यामध्ये? अजून काही मी वेगळं केलं पाहिजे असं काय आहे कुणाला वाटतंय? बोला. नाही सर. चालेल ना? हे प्रॅक्टिस करणार ना तुम्ही? न्यूमेरिकलची भीती मनात गेली पाहिजे. आपला मेन एम तोच आहे. चलो, एक डाऊट विचारलाय पायलने. पायल आहे? हो सर आहे. ओके, चलो. तर पायलने एक डाऊट विचारला, तो क्लिअर करू अगोदर. आपण लॉज ऑफ मोशन वरती आहे. चलो, अ मॅन पुल्स अ ट्रंक ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म. एक रेल्वे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो.
ऑफलाईन नाहीये, ठीक आहे. ज्यांना ऑफलाईन जमत नाहीये त्यांनी ऑनलाईन द्या एक्झाम, त्यांच्यासाठी पण आपण प्रोव्हिजन करूयात. तर हा प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, रेल्वेचा. त्याच्यावर एक ट्रंक आहे, म्हणजे एक डब्बा आहे समजा, आणि एक इथे माणूस आहे जो काय करतोय रे, याला पुल करतोय, बरोबर. आणि हा जो सरफेस आहे याच्यावरचा हा रफ आहे पूर्ण, ठीक आहे. रफ सरफेस असेल म्हणजे फ्रिक्शन असेल का नाही रे, सांगा बरं पटकन. सरफेस रफ आहे म्हणजे फ्रिक्शन आहे, हो. बरोबर. फ्रिक्शन कुणामध्ये, या ट्रंकचे जे व्हील्स आहेत त्याच्यामध्ये आणि या प्लॅटफॉर्मवर, दोघांच्या मध्ये फ्रिक्शन असेल, बरोबर. पुढे ही अप्लाइज अ फोर्स ऑफ 100 न्यूटन, आणि फोर्स लावला मित्रांनो 100 न्यूटन ओव्हर अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर. म्हणजे इथनं 10 मीटर, हे बघा, इथनं 10 मीटर जायला किती फोर्स लावतोय तो, 100 न्यूटन. हा फोर्स कसा लावलाय रे, कंटिन्युअस लावलाय, कंटिन्युअस कॉन्स्टंट फोर्स, कॉन्स्टंट 100 न्यूटन लावलाय त्याने, ठीक आहे. त्यानंतर काय केलंय, ही गेट्स प्रोग्रेसिव्हली टायर्ड, म्हणजे तो आता थकला 100 न्यूटन लावून, पण तो काय करतो, हिज अप्लाइड फोर्स रिड्युसेस लिनियरली. लिनियर रिडक्शन कसं असतं रे, लिनियर नाही का आपण बघितलं, हे लिनियर रिडक्शन, लिनियर इन्क्रीज कसं असतं असं, बरोबर ना. विथ टाइम किंवा विथ डिस्टन्स फोर्सची व्हॅल्यू सेम अमाऊंटने कमी कमी होत जाते बघा, सेम, बरोबर ना. याला काय म्हणतो आपण, लिनियर रिडक्शन. हा कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांचा, बरोबर. विथ डिस्टन्स टू 50 न्यूटन. कसं कसं झालंय, चला आपण एक डायग्राम ड्रॉ करू. हे बघा, हा फोर्स आहे इकडे वाय ऍक्सिसला, आणि इकडे डिस्टन्स आहे. काय झालं रे, किती ट्रंक मूव्ह केलाय त्यांनी, 0 to 20 मीटर एवढा मूव्ह केलाय टोटल, बरोबर. पहिल्या 10 मध्ये म्हणजे अर्ध्या हाफ पर्यंत, 10 मीटर पर्यंत त्याचा फोर्स किती होता, 100 न्यूटन, बरोबर. 100 न्यूटन, ही गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांना, 100 न्यूटन. त्यानंतर काय झालंय, त्याचा फोर्स 50 न्यूटन झालाय. 50 म्हणजे इथे कुठेतरी, जेव्हा 20 ला तो पोहोचला टोटल, तेव्हा त्याचा फोर्स लिनियरली डिक्रीज झाला, आणि हा फोर्स किती होता, 50 न्यूटन, बघा ना. विथ डिस्टन्स टू 50 न्यूटन, हा कुठे झालाय, 20 ला. पुढे काय सांगितलंय, इथपर्यंत समजला क्वेश्चन. पुढे, द फ्रिक्शनल फोर्स इज 50 न्यूटन. आता हा फोर्स कोणता रे, जो आपण पॉझिटिव्ह घेतलाय, हा पॉझिटिव्ह क्वाड्रंट झाला, बरोबर. हा निगेटिव्ह क्वाड्रंट झाला, जिथे एक्स पण वाय कसा आहे, निगेटिव्ह, म्हणजे फोर्स निगेटिव्ह आहे. हा फोर्स कुणी कुणावर लावलाय, त्या माणसाने ट्रंक वर लावलाय, बरोबर. आता फ्रिक्शनल कोण लावेल रे, ट्रंक लावेल माणसावर, बरोबर. हा 50 न्यूटन कसा असेल रे, पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह, ट्रंकने माणसावर लावलेलं फ्रिक्शन आहे ना, निगेटिव्ह असेल, तो किती आहे, -50. आणि हा थ्रू आउट आहे, थ्रू आउट 50 का बरे सर, चेंज का होत नाहीये, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन नाहीये काही, ठीक आहे. हा कॉन्स्टंट आहे फ्रिक्शनल फोर्स. तर हा किती आहे, 0 to 20 मध्ये -50. क्वेश्चन समजला, हा क्वेश्चन आहे. आता विचारले काय बघा, कॅल्क्युलेट द वर्क डन बाय फोर्स अप्लाइड बाय मॅन ओव्हर 20 मीटर. वर्क डन काढायचं तुम्हाला, कोणत्या एरियातलं, 0 to 10 पण आणि 10 to 20 पण, टोटल वर्क डन काढायचं. कसं काढतो रे वर्क डनचं तुम्हाला सांगितलं होतं, 3 प्रकारे काढता येतं वर्क डन, आठवत आहे का सगळ्यांना, 3 फॉर्म्युले वर्क डनचे. पहिला कोणता असतो, नाही 3 सांगितले बरोबर सांगा. फोर्स कॉन्स्टंट वाला होता, पहिला फॉर्म्युला होता फोर्स कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये वर्क डन कसं करतात, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, करेक्ट. हा समजला पहिला. दुसरा काय होता, इंटिग्रेशन वर्क बाय वापरून. व्हेरिएबल, हा वर्क डन बाय व्हेरिएबल, हा कॉन्स्टंट आहे ना, बघा इथे 0 to 10 याच्यामध्ये हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे इक्वेशन वापरावं लागेल. दुसरा कोणता, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, हे पण आपण बघितलं होतं. हे कसं काढलं होतं रे, वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x1 to x2 f इंटू dx. आणि हा कधी वापरतात, जेव्हा तुमचा फोर्स आहे ना, हा एक्सच्या फॉर्म मध्ये दिला असतो, एक्सच्या फॉर्म मध्ये, डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये, तेव्हा काय वापरायचं, इंटिग्रेशन, ठीक आहे. आणि थर्ड काय होता, थर्ड होता हा लिनियरली इंक्रीजिंग और किंवा कॉन्स्टंटली इंक्रीजिंग और कॉन्स्टंटली डिक्रीजिंग.
हा होता. या केसमध्ये काय घ्यायचो आपण? एरिया अंडर द the curve. कर्व. करेक्ट करेक्ट श्रेया, सॉरी. चलो आता कोणते कोणते केसेस वापरावे लागतील? 0 to 10 मध्ये कोणतं इक्वेशन येईल सांगा? First one. फर्स्ट वाले येईल. पायल समजते का? 0 to 10 मध्ये काय येईल? हा. फोर्स कॉन्स्टंट आहे. डायरेक्ट वर्क डन येईल इथे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. किती फोर्स आहे मला सांग? 100. डिस्प्लेसमेंट किती आहे? 10. किती आलं वर्क डन? 1000 जूल किंवा 1 किलो जूल. समजलं का? हे पहिला हा पार्ट या क्वाड्रंट मधला, या एरिया मधला समजला? हो सर. ओके. आता सेकंड बघ. हा लिनियरली डिक्रीजिंग आहे. याच्यामध्ये काय करतो आपण? एरिया अंडर द कर्व. एरिया घेऊयात आपण. चला याचा एरिया बघा. इथे काय आहे तुम्हाला मी नेहमी सांगितलं, एक रेक्टँगल किंवा एक स्क्वेअर आणि दुसरा काय बनतो? ट्रायंगल बनतो लिनियरली मध्ये, बरोबर? तर हा एरिया झाला. हा ट्रायंगल आहे तुमचा. बघा हा एक ट्रायंगल बनला आणि हा एक रेक्टँगल बनला. चला एरिया सांगा ट्रायंगलचा. ट्रायंगलचा एरिया काय असतो? हाफ. बेस Half किती? into base into height. बेस किती आहे? 20 minus 10. 10. आणि हाईट किती आहे? 100 minus 50. 50. चलो याला सॉल्व करा. किती आलं? हाफ इंटू 10 इंटू 50. 250 आला का रे? 250 जूल आला ना? हे बघा 2 5 जा 10. 5 इंटू 50 250 जूल. आता राहिला काय? हा रेक्टँगल राहिला, हा वाला. या रेक्टँगलचा एरिया काय येणार? बेस इंटू हाईट, बरोबर? मग हा बेस किती आहे? 20 minus 10. 10 झाला. आणि हाईट किती आहे? 0 इंटू 50 50. 50 minus 0 ना, ही साइड. आला 500 जूल. चलो मला सांगा मग आता वर्क डन कसं लिहिणार तुम्ही? 0 to 10 मीटर मध्ये किती वर्क डन झालं? 0 to 10 1 किलो जूल किंवा 1000 जूल. त्यानंतर 10 to 20 मध्ये किती झालं? 750. यस करेक्ट. 250 प्लस 500 टोटल किती झालं? हे झालं 750. हे दोघांची टोटल केली तर किती येतं? 1750 जूल. एवढं टोटल वर्क डन केले कुणी? त्या माणसाने. याचा आन्सर काय झालं? 1750 जूल, बरोबर? आता मला नेक्स्ट काय विचारलंय? नेटवर्क किती झाले? ट्रंकवर नेटवर्क किती झाले? ट्रंकवर, बरोबर? तर मला सांगा फ्रिक्शनल फोर्समुळे किती वर्क डन झालं रे? फ्रिक्शनल फोर्समुळे बघा, हा एक रेक्टँगल आहे ना कम्प्लीट, हा वाला. हा एक रेक्टँगल आहे. याची हाईट बघा किती आहे? 50 -50 आहे, सॉरी. आणि याची लेंथ किती आहे? 20. फ्रिक्शनल फोर्स मुळे किती वर्क डन झालं? फ्रिक्शनल फोर्स किती झाले? हे 1000 -50 इंटू 20 मायनस 1000 जूल. आता हे कुणी कुणावर केलंय सांगा? फ्रिक्शनल फोर्सचं वर्क डन कुणी कुणावर केलंय? ट्रंकने माणसावर केलंय. हे मायनस आहे. नेट काय झालं? नेटवर्क. दोघांचा डिफरन्स घ्या फक्त. समजला का? हा पार्ट आणि हा पार्ट. हा. ते किती येईल बघा? माणसाने केलेलं किती आहे? 1750 मायनस हे किती आहे? यांनी याच्यावर केले ना. म्हणजे नेट जर तुम्हाला ट्रंक वरच काढायचंय तर हे ऍड होईल दोन्ही पुढे जाऊन. 2750 जूल. हे फक्त माणसाने केलेले. क्लिअर झाला का हा पार्ट? वर्क डन काढायचे पार्ट झाले का फॉर्म्युले तिन्ही? हा सर. या टाइपचे एमसीक्यू मी पण विचारेल. वर्क डन अंडर द कर्व, व्हेरिएबल. पुन्हा हे तर डायरेक्ट आहे, हे आतापर्यंत करायचो आपण 10th पर्यंत. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता पण हेच बघत होतो. हे 11th आणि 12th मध्ये आपल्याला, बरोबर? चलो हा पार्ट क्लिअर झाला. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? एनीवन?
चलो नेक्स्ट डाऊट कुणाचा होता? प्रथमेश. ठीक आहे, हा एक क्वेश्चन वाचा तुम्ही. आणि मला सांगा या प्रकारचा क्वेश्चन आपण घेतला होता की नाही क्लासमध्ये? रिबाउंडिंग ऑफ बॉल आफ्टर कोलिजन विथ द ग्राउंड हा कन्सेप्ट होता. रिबाउंडिंग ऑफ द बॉल, याच्यावर खूप क्वेश्चन येतात हा. नीटला तर खूप येतात, जे बायोवाले आहेत त्यांना सांगतोय. बॉल आफ्टर कोलिजन विथ ग्राउंड, याचा कन्सेप्ट पूर्ण मी तुम्हाला समजावून सांगतो आज. परत वेळ गेला तरी चालेल, पण या टाईपचा क्वेश्चन आपण केला होता मित्रांनो. हे बघा, हा एक तुमच्या अनसॉल्ड एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे. लॉज ऑफ मोशन मध्ये क्वेश्चन नंबर 11, आणि ज्याचं मी तुम्हाला सोल्युशन पाठवलं होतं, एक PDF पाठवली होती. लक्षात आहे का? पाहिल्यासारखं वाटतंय का? बघा, पाच सहा गोष्टी काढायच्या होत्या त्याच्यामध्ये. आधी कोएफिशियंट ऑफ डिस्ट्रीब्युशन काढायचा होता. नसेल समजत तरी काही नाही, परत बघूयात. पण हा क्वेश्चन झाला होता आपल्या क्लासमध्ये, आपण सॉल्व्ह केला होता. अरे एनीवन झाला होता की नाही एवढं तरी सांगा. ठीक आहे, येत नाही येत विचारत नाही मी तुम्हाला. हो सर. झाला होता प्रथमेश? चलो हा कॉन्सेप्ट परत बघूयात आपण. टेन्शन नाही लेने का. चलो काय होतं याच्यामध्ये बघा, आणि हा कॉन्सेप्ट 12वी होईपर्यंत विसरायचा नाही. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी, कधीच नाही विसरायचं. चलो काय होतं बघा, रिबाउंडिंग ऑफ बॉल आफ्टर कोलिजन विथ ग्राउंड. चला एक ग्राउंड सरफेस घेऊ आपण. आम्ही एक ग्राउंडचा सरफेस घेतला, हा ग्राउंड आहे बरोबर. आता एक बॉल घेतला इथे. मला सांगा, एक बॉल जर तुम्ही हवेत फेकला, ठीक आहे, तर फेकताना त्याला काहीतरी वेलॉसिटी असेल का नाही रे? असेल का नाही? असेल. बरोबर. आणि तो वापस कधी येतो सांगा? इथेच जाऊन का वापस येतो? इथे त्याची स्पीड काय होते? 0 होते ना. इथून जेव्हा तुम्ही त्याला फेकता तेव्हा त्यामध्ये काय देता तुम्ही? कायनेटिक एनर्जी देता. वर गेल्यावर त्याची काय पोटेन्शियल एनर्जी काय होते? मॅक्सिमम होते बरोबर. इथं कन्व्हर्जन कशाचं होतंय? कायनेटिकचं पोटेन्शियल मध्ये होतंय बरोबर. तर हा बॉल जेव्हा वर जातो तेव्हा खाली येताना एक त्याची स्पीड असते, यू स्पीड आहे. चला यू स्पीड आहे. ही यू कशी काढणार रे आपण सांगा बरं? कायनेटिक एनर्जी बरोबर पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mu², पोटेन्शियल एनर्जीचा mgh, m कॅन्सल, u² बरोबर 2gh, u बरोबर √2gh. बॉल जर या हाईट वरनं पडला, ही हाईट आहे बॉलची, हाईट h, या हाईट वरनं जर बॉल खाली पडला तर त्याची स्पीड काय असेल? √2gh. सगळ्यांना समजलं काय? हो होय. सर. म्हणजे बॉल जर मी सांगितलं 10 मीटर हाईटला फेकला मुलांना, तर स्पीड काढता येईल तुम्हाला? काढता येईल का? हो सर. काढता येईल ना. चलो आता पुढे मला सांगा, बॉल इथे आला, परत आला ग्राउंडवर. आता कोलिजन होणार त्याचं ग्राउंडवर बरोबर. कोलिजन झाल्यावर या बॉलची स्पीड कमी होणार का जास्त होणार? क्वेश्चनचा आन्सर द्या पटापट. बॉल यू स्पीडने खाली येतोय, ग्राउंडवर हिट करतोय, कोलिजन होते. कोलिजन झाल्यावर बॉलला अगोदर काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल, जी आपण सांगितली आहे हाफ mu² ने. आता याची कायनेटिक एनर्जी इम्पार्ट होईल ना, कोलिजन नंतर कमी होईल, त्याची कायनेटिक एनर्जी लॉस करेल तो बरोबर. मग पुढच्या वेळी जनरली बघा ना, बॉल जेव्हा ग्राउंडवर बाउन्स होतो तेव्हा सेकंड टाइमला तो बॉल पूर्ण परत त्याच हाईटला जातो का रे? एच हाईटला नाही जात. तो किती हाईटला जातो? h1 हाईटला जातो समजा बरोबर. आणि तो बॉल कोणत्या स्पीडने जातो हे पण आपल्याला समजा बघायचंय. स्पीड पण कमी होणार, त्याची कायनेटिक एनर्जी कमी होणार, म्हणजे स्पीडच कमी होणार ना. स्पीड कमी झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी कमी झाली. आता हे कोणतं कोलिजन आहे? फर्स्ट कोलिजन. इथे पहिलं कोलिजन झालं.
बरोबर. पुढच्या वेळी काय होईल, परत बॉल काहीतरी हाईट H2 पर्यंतच जाईल आणि त्याची स्पीड काय असेल U2. बरोबर. हे झालं त्याचं सेकंड कोलिजन. असे कोलिजन होत राहतील, प्रत्येक वेळी त्याची हाईट काय होईल, कमी होईल. असं nth कोलिजनला त्याची हाईट खूप कमी होईल आणि काही वेळाने तो ग्राउंडवरच थांबेल बॉल. समजलं ना. ह्याला किती वेळ लागेल आपल्याला माहित नाही. हा पार्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? इथे हा U3 ने गेला, याची हाईट होती H3, इथे होती H4, U4 स्पीडने गेला आणि हा समजा Hn आहे आणि तेव्हा स्पीड त्याची UN आहे. हा पार्ट क्लिअर झाला का सगळ्यांना? हो सर. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? हे महत्वाचं आहे, परत सांगतोय, हे महत्वाचं आहे. चलो आता एक सांगा, आपण क्वेश्चन कडे नंतर जाऊया. ठीक आहे, क्वेश्चन कडे नंतर, आधी कन्सेप्ट बघूयात. मला सांगा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन तुम्हाला मी सांगितलं होतं का? ई ने दाखवतो आपण, शिकलो होतो का? कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ई ने डिनोट करतो. काय असतो फॉर्म्युला सांगा? व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. मायनस वेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ अप्रोच. आता मला सांगा, इथे कोलिजन झाले, पहिलं कोलिजन, इथं तिसरं झालंय, इथे चौथं झालंय. मला सांगा, फर्स्ट कोलिजनला वेलॉसिटी ऑफ सेपरेशन म्हणजे काय रे? कोलिजन झाल्यानंतर बॉलची स्पीड आणि या ग्राउंडची स्पीड यांच्यातला डिफरन्स घेतो आपण. म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेपरेशन मध्ये डिफरन्स काय येणार सांगा? मायनस ऑफ U1 येणार, -0, ग्राउंडची तर 0 आहे. आणि अप्रोचला काय स्पीड होती बॉलची? U. क्लिअर आहे? -U1 डिवायडेड बाय U इज इक्वल टू E. आता मला सांगा, U1 काय झालं रे मग? देअरफॉर U1 इज इक्वल टू -E इंटू U. समजला हा पार्ट? हो सर. आता U2 ला काय होईल बघा, U2 ला इथे पण तसंच, इथे पण कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन लागेल या केसमध्ये. आता मला सांगा, जेव्हा हे सेकंड कोलिजन होत आहे, हे वाला सेकंड कोलिजन जेव्हा होत आहे, तेव्हा हे कोलिजन होण्याआधी बॉल ज्या स्पीडने वर गेला होता त्या स्पीडने खाली येईल ना रे? बरोबर. हा जर U1 ने गेला तर या सेकंड कोलिजन आधी तो बॉल U1 स्पीडनेच खाली येईल. म्हणजे इथं पण आपण कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन लावू शकतो. वेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय झाली सेकंड कोलिजन नंतर? U2 झाली, मायनस ऑफ U2 -0 डिवायडेड बाय कोणत्या स्पीडने आला होता सेकंड कोलिजन साठी बॉल? कोणत्या स्पीडने आला होता? U1 ने आला होता. मग हा काय झाला? मायनस ऑफ U2 डिवायडेड बाय U1. याच्यावरनं जर मी U2 काढला तर काय येईल? तो मायनस ऑफ E इंटू U1. समजलं सगळ्यांना? तसंच U3 काय येईल? आता सोपं आहे, -E इंटू U2. तसं UN काय येईल? मायनस ऑफ E इंटू UN-1. क्लिअर झाले या गोष्टी? हो सर. हो बरोबर. सर. आता याच्यावरनं बघा, U1 बरोबर काय रे? -E इंटू U. यालाच मी असं लिहू शकतो का? U1 म्हणजे काय झाला? √2GH1 इज इक्वल टू -E √2GH. कारण स्पीडचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय, U इज इक्वल टू √2GH. जर H हाईट असेल तर H1 असेल तर काय येणार? 2GH1 येणार, सिंपल. त्याला जर मी स्क्वेअर केला तर काय आलं बघा? 2GH1 इज इक्वल टू E स्क्वेअर इंटू इकडे काय येणार? 2GH. मग 2 आणि G कॅन्सल, 2 आणि G कॅन्सल. मग H1 बरोबर काय आलं? E स्क्वेअर H. समजलं? तसं H2 बरोबर काय येईल? E⁴H येईल. सॉल्व्ह करून बघा वाटलं. H स्क्वेअर बरोबर H2 बरोबर E⁴H. हे जर फॉर्म्युला मी n साठी घेऊन गेलो तर हा येईल E⁻²n इंटू H. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा काय रे? याचा H1 इज इक्वल टू E स्क्वेअर H चा फॉर्म्युला काय? तुम्हाला जर कोणीतरी सांगेल E ची व्हॅल्यू दिली आहे समजा 0.8, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.8, आणि तुम्हाला जर विचारलं थर्ड कोलिजन नंतर बॉलची हाईट काय असेल, असा जर क्वेश्चन आला MCQ मध्ये, थर्ड कोलिजन नंतर बॉल किती हाईटला रिबाउन्स होईल? जर इनिशियल हाईट ही 10 सेंटीमीटर असेल, किंवा 10 सेंटीमीटर नको, 10 मीटर घ्या, चला 10 मीटर असेल तर थर्ड कोलिजन नंतर हाईट किती असेल? कसं काढणार रे तुम्ही? हे सर्व करत बसायचं का?
हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरू ना आपण. थर्ड कोलिजनचा फॉर्म्युला काय आला, H3 इज इक्वल टू ई रेस टू, हा 3 आहे ना, याला मल्टिप्लाय करायचं 3 इंटू 2 इंटू काय H, मग हा आला 0.2 रेस टू 6 इंटू H किती होता 10. सो दिस इज द आन्सर, डायरेक्ट आन्सर निघतो. समझला हा पार्ट प्रथमेश? उरुसा इसपे थोड़ा Yes, ज्यादा sir. ध्यान दो आप, जो बायो वाले ते सगळ्यांनाच सांगतो, हा आर्टिकल मिस नका करू, ठीक आहे. तर हे जसं हाईटचं केलं ना रे मित्रांनो आपण, तसं आपण स्पीडचं पण बघूया. चला स्पीडचं तर इथंच आहे, सिम्पल आहे. हे बघा, फर्स्ट कोलिजन नंतर स्पीड काय होते, ई टाइम्स चेंज होते. सेकंड कोलिजनला बघा काय होतं, मायनस ई. आता U1 ची व्हॅल्यू ठेवून देऊ का मी इथनं? बघा U1 ची व्हॅल्यू काय आली, मायनस ई इंटू यू. हे मायनस मायनस प्लस झालं, हे आलं ई स्क्वेअर यू. म्हणजे बघा सेकंड कोलिजन असेल तर ईच्या डोक्यावर काय येतं 2, तसं थर्ड कोलिजनला काय येईल, ईच्या डोक्यावर 3 मायनस येईल इथे, ठीक आहे, मायनस ई क्यूब यू. तर म्हणजे स्पीड साठी मी काय फॉर्म्युला लिहू शकतो बघा, जसं H1 H2 HN केलं ना मी, तसं स्पीड साठी बघा, U1 ला काय फॉर्म्युला आला, U1 ला ई इंटू अंडर रूट 2GH बरोबर. U2 साठी काय येईल, ई स्क्वेअर अंडर रूट 2GH. जो इथे नंबर आहे ना स्पीडला तोच नंबर असेल. U3 बरोबर काय येईल, ई क्यूब अंडर रूट 2GH. हे 2GH म्हणजे काय रे, इनिशियल स्पीड आहे बेसिकली, इनिशियल स्पीड आहे बरोबर. तर स्पीड मध्ये काय लक्षात ठेवणार, nth कोलिजन, कोणतं पण कोलिजन विचारू द्या, फॉर्म्युला काय असेल, ई रेस टू एन अंडर रूट 2GH. लक्षात राहील का हे? हा एक, हा खूप महत्वाचा आहे, आणि हा पण. हे दोन फॉर्म्युले नोट करा. यात काय डाऊट आहे का मला सांगा प्रथमेश? समजतंय सर. समजतंय? पायल? होय सर समजते. बाकी सगळे जण अरे हे नोट करा, हे खूप महत्वाचं आहे. नसेल जमलं तरी हा फॉर्म्युला नोट करा, नोट करा प्लीज, फक्त नोट करा. तुम्हाला ना एक समजेल कोणतं कोलिजन झाले. एन म्हणजे काय रे, नंबर ऑफ कोलिजन. थर्ड झाले असतील तर 3 टाका, डायरेक्ट आन्सर निघेल. आता हा कसा क्वेश्चन दिला होता मी तुम्हाला, कोएफिशिएंट डिस्ट्रीब्यूशन 0.8, थर्ड कोलिजन नंतर बॉलची हाईट काय असेल. आता मी जर तुम्हाला विचारलं ना, तर ई ची व्हॅल्यू 0.5 आहे, आणि तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द स्पीड आफ्टर सेकंड कोलिजन, स्पीड आफ्टर सेकंड कोलिजन इफ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट 10 मीटर, कसं काढणार आहे? वाचल्या वाचल्या खूप अवघड वाटेल, कसं सॉल्व्ह करणार सांगा, याचा आन्सर सांगा मला. या क्वेश्चन कडे जाऊ आपण मित्रांनो. आधी हे सांगा, सेकंड कोलिजन नंतर काय फॉर्म्युला वापरायचा, हा वापरायचा. चलो सांगा मग काय आला आन्सर. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला काय बनतो बघा, सेकंड कोलिजन, त्यामुळे इथे पण व्हॅल्यू 2 आली, अंडर रूट 2G, आणि H ची व्हॅल्यू काय 10 आहे. सांगा आन्सर, कोण सांगणार आहे? 0.5 चा स्क्वेअर. अंडर रूट 2G ची व्हॅल्यू 10, H ची व्हॅल्यू पण 10. 0.5 चा स्क्वेअर 0.25, 35 किती आली? 35.3 काही. 5 आली. बघा एवढी नाही यायला पाहिजे, मला तर असं वाटतं, बघू मे बी, मी काय कॅल्क्युलेट नाही केलं, आत्ताच बनवलंय. अंडर रूट 2 आणि ह्या आली असेल मे बी, माहित नाही. चला, तर हे 10 इंटू 10 काय झालं रे, 100, 100चं स्क्वेअर रूट 10. आता 0.25 म्हणजे काय असतं रे, 1/4, आणि हा 10, आणि अंडर रूट 2 ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ आहे सगळ्यांना, 1.414 बरोबर ना. 10 ने मल्टिप्लाय करा, हे आलं 14.1 डिवायडेड बाय 4. याला सॉल्व्ह कराल तर काय येईल, 14.1 डिवायडेड बाय 4 केलं तर 4 3 जा 12, 2 उरले, 4 पंचे 20, 3.53. 3.52 बरोबर, 3 येईल बरोबर. पुढचा 4 घेतला नाही मी, घेतला तर येईल पण, ठीक आहे. 3.52 मीटर पर सेकंड. किती सोपं येणार आहे, फक्त हे दोन क्वेश्चन लक्षात ठेवायचे, दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. काही विचारू द्या, 10व्या कोलिजन नंतर विचारू द्या, नाहीतर
100 कोलिजन नंतर विचारतो. समजला का रे हा पार्ट सगळ्यांना डिटेल मध्ये? हो सर. कुणाला हो काय सर. डाऊट त्याच्यामध्ये? हे महत्वाचं आहे, डाऊट विचारा प्लीज, नसेल जमलं तर विचारा. लेविनेश, सर समझ में आया? हाँ सर, गुरु से थोड़ा समझ मुश्किल है सर। थोड़ा मुश्किल नहीं है रे, कुछ मुश्किल नहीं. ये इमेजिनेशन में जाओ मत अभी के लिए, ये 12th में तुमको इमेजिनेशन आ जाएगा. अभी के लिए Okay. फॉर्मूले तो ध्यान रखो. ओके सर। थोड़ा इमेजिन करो ना, बॉल ऊपर डाला है, फिर बॉल ऊपर डालने के बाद क्या होगा, जैसे फेंक रहे उसका काइनेटिक एनर्जी मैक्सिमम हो जाएगा. एक हाइट पे जाने के बाद उसका स्पीड 0 हो जाता है, उसको पोटेंशियल एनर्जी मिल जाता है. पोटेंशियल एनर्जी के कारण क्या होता है, वो बॉल नीचे आता है, और उसके बाद जब उसका वो ग्राउंड को हिट करेगा, कोलिजन होगा, तो जो बॉल का काइनेटिक एनर्जी है वो कम हो जाएगा, वो ग्राउंड में चला जाएगा. बराबर. तो उसके चलते पहले अगर उसका स्पीड u है, तो ये बाद में वाला स्पीड जो है u1 वो कम हो जाएगा उससे, बिकॉज कोएफिशिएंट ऑफ डिस्ट्रीब्यूशन कभी भी ध्यान रखो लेस देन 1 रहता है ना नॉर्मल कोलिजन के लिए. तो अगर पहले स्पीड 10 है और ये कोएफिशिएंट डिस्ट्रीब्यूशन अगर 0.8 है, तो कोलिजन के बाद उसका स्पीड कितना होगा, 8 हो जाएगा, और फिर अगली बार कितना होगा, 6.4 हो जाएगा. हे ज्याला समजतं ना बघा, त्यांचं फिजिक्स चांगले हो. बट प्रत्येक वेळी मी काय मल्टिप्लाय करतोय, 0.8 ने मल्टिप्लाय करतो. याला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 5.12 येईल. समजतंय का रे बाबांनो? थोडं डोक्यावरून जात असेल पण हे अनालाइज करा थोडं. किती स्पीड कमी होती प्रत्येक वेळी, कोएफिशिएंट ऑफ डिस्ट्रीब्यूशन ने कमी होती. समजला का हा पार्ट? हो सर. फोटो काढायचा असेल तर फोटो काढा, याच्यावर तुम्हाला 12th ला पण क्वेश्चन येते. अदरवाइज मी व्हिडिओ शेअर करतो. टेस्टला या टेस्टला नाही, मी 12th ला बोलतोय. टेस्टला सोपे सोपे येतील, हा फॉर्म्युला ठेवली व्हॅल्यू की आन्सर येईल. हा म्हणजे आहे ना ह्या टाईपची. हो हो हो, हे सगळीकडे आहेत, मी शिकवलं होतं तुम्हाला. ज्यांना जेई द्यायची आहे, नीट द्यायची आहे, सीईटी द्यायची आहे, त्यांनी प्लीज यावर फोकस करा. चलो हा पार्ट क्लिअर झाला का? मग मी या क्वेश्चनला जातो खालच्या. झाला का नाही? फोटो काढताय का? झालं सर. चला चला, आता आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा काय दिलंय, अ पार्टिकल्स फॉल्स फ्रॉम हाईट h ऑन फिक्स हॉरिझॉन्टल प्लेट. चलो ही हॉरिझॉन्टल प्लेट आहे, पार्टिकल फॉल होते इथनं, याच्यावर फॉल झाला हाईट h च्या याची, बरोबर. त्याने काय म्हणते, अँड रिबाउंड. आता रिबाउंड झाला, म्हणजे रिबाउंड मी तुम्हाला सांगितलं असा एक असतो, असा एक असतो, असा एक असतो, असं कुठपर्यंत होईल माहित नाही आपल्याला. आणि तर कोई ई काय दिला रे, कोएफिशिएंट ऑफ डिस्ट्रीब्यूशन. What is the total distance? What is the total distance traveled by particle before it stops rebounding? Stops rebounding म्हणजे काय झालं रे, कुठेतरी जाऊन तो पार्टिकल ग्राउंडवर रेज झालाय. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता पार्टिकल फॉल कुठनं झाला होता रे, इथनं झाला होता. किती डिस्टन्स आलं त्याचं, h. परत इथं पहिलं कोलिजन झालं, बॉल कोणत्या हाईटला गेला, h1 वर गेला, म्हणजे h1 ला गेला आणि परत h1 वरनं आला, म्हणजे इथं टोटल डिस्टन्स किती झालं, 2h1. समजते प्रथमेश? हो सर. बरोबर. आता सेकंड कोलिजन झाला, हाईट h2 ला गेला, म्हणजे h2 ला गेला आणि h2 वरनं ग्राउंड वर आला, म्हणजे 2h2 झालं. समजलं का? तसं थर्ड हो. कोलिजनला h3 ला गेला आणि h3 वरनं खाली आला, 2h3 डिस्टन्स झालं. आपल्याला विचारले किती डिस्टन्स, व्हॉट इज द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल, हे काढायचं. म्हणजे डिस्टन्स किती झाले ट्रॅव्हल बाय पार्टिकल, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल काय येणार सांगा, h प्लस 2h1 प्लस 2h2 प्लस 2h3 असं कुठपर्यंत होईल रे, माहित नाही आपल्याला, किती कोलिजन होतात माहित नाही, पण हे काय येणार, 2hn पर्यंत येणार ना रे. सर. बरोबर, इथपर्यंत समजलं? चला आता h चा मी फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला. h इज इक्वल टू काय असतं, hn इज इक्वल टू काय असतं, e रेस टू 2n इंटू h. आताच आपण सॉल्व्ह केला होता, बरोबर. चला हा इथे वापरू आपण, की h ऍज इट इज राहणार पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये बघा h1 म्हणजे फर्स्ट कोलिजन, यांची व्हॅल्यू आली 1,
मग ई ची व्हॅल्यू काय येईल 2 इंटू 1 इंटू एच, म्हणजे हा आला ई स्क्वेअर एच. करेक्ट. H1 काय आला ई स्क्वेअर एच. आता हे पटापट सांगा H2 काय येईल raised to 4H. ई रेस टू 4H. करेक्ट. H3 काय येईल raised to 6H. ई रेस टू 6H. बरोबर. प्लस 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 सो ऑन. बरोबर. आता याच्यातनं काहीतरी कॉमन काढूयात. एच कॉमन काढू अगोदर. सगळीकडे एच दिसतोय मला. एच एच एच. बरोबर. हा आला 1 प्लस 2e स्क्वेअर प्लस 2e रेस टू 4 प्लस 2e रेस टू 6 प्लस सो ऑन. बरोबर. पुढे आता सांगा अजून काय कॉमन काढता येईल का. 1 प्लस 2E square. 2e स्क्वेअर कॉमन काढायचा. चलो 2e स्क्वेअर कॉमन काढू. राहिलं काय बघा 1 प्लस इथे काय राहिलं ई स्क्वेअर राहिलं. इथे काय राहिलं ई रेस टू 4 राहिला. बघा ना हा पहिल्या याच्यामध्ये 2e स्क्वेअर ऍज इट इज कॉमन काढला त्यामुळे इथे 1 आला फक्त. याच्यातनं 2 ला 2 कॉमन आणि ई रेस टू 4 ला काय रे ई स्क्वेअर कॉमन आणि ई स्क्वेअर राहिला. ते असं लिहितो ना आपण ई रेस टू स्क्वेअर इंटू ई रेस टू स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन मध्ये जे पॉवरला असतात त्यांचे काय होते ऍडिशन होते. तसं ई रेस टू 6 ला काय येईल हा ई रेस टू 2 आणि हा ई रेस टू 4 प्लस इथे काय येईल ई रेस टू 6. असं सो ऑन करत चला पुढे. एच इंटू 1 प्लस 2e स्क्वेअर. आता हे कसे तरी सांगा. प्रोग्रेशन झाले का तुम्हाला अरिथमॅटिक अँड प्रोग्रेशन. हो सर. मग हे कोणत्या प्रोग्रेशन मध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन नाही झालं. Geometric, हा geometric. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. बरोबर. जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो ए अपॉन 1 मायनस आर. विसरले वाटतं तुम्ही. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. ए म्हणजे काय असतं रे फर्स्ट टर्म असते आणि आर काय असतं रेशो असतो सेकंड टू फर्स्ट किंवा थर्ड टू सेकंड किंवा फोर्थ टू थर्ड. चला याची जॉमेट्रिक प्रोग्रेशनची व्हॅल्यू काय येते बघा. याची व्हॅल्यू काय फर्स्ट टर्म काय 1. फर्स्ट टर्म 1 आहे. 1 मायनस रेशो काय सेकंड अपॉन फर्स्ट करा किंवा थर्ड अपॉन सेकंड करा व्हॅल्यू एकच असते Square. ई स्क्वेअर. करेक्ट. आता याची व्हॅल्यू ठेवून देऊ आपण इथे. मग 2e स्क्वेअर इंटू इथे काय आहे तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन करायचे. बरोबर. मग हा झाला एच इंटू 1 प्लस 2e स्क्वेअर आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन फर्स्ट टर्म काय 1 अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर. चलो आगे एच इंटू 1 प्लस याला मल्टिप्लाय करून टाकतो आतमध्ये 2e स्क्वेअर डिवायडेड बाय काय 1 मायनस ई स्क्वेअर. याला सॉल्व्ह केल्यावर एलसीएम काढायचा एच इंटू 1 मायनस ई स्क्वेअर ने 1 ला मल्टिप्लाय करा काय येणार 1 मायनस ई स्क्वेअर प्लस हा 2e स्क्वेअर डिवायडेड बाय काय 1 मायनस ई स्क्वेअर. हा मायनस ई स्क्वेअर आणि प्लस 2e स्क्वेअर काय होईल रे हा -1 हा +2 हा झाला 1. बरोबर ना. मग हा 1 प्लस ई स्क्वेअर झाला वर. खाली काय आला 1 मायनस ई स्क्वेअर आणि हे असणार तुमचं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. हे झालं टोटल डिस्टन्स. बॉलने किती टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर हे असणार 1 प्लस ई स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस ई स्क्वेअर. म्हणजे मला वाटतं ऑप्शन बी आहे बघा. इथे बघा एच आहे 1 प्लस ई स्क्वेअर आहे आणि खाली 1 मायनस ई स्क्वेअर. समजला का हा क्वेश्चन. हो सर. सर्वांना समजला. यामध्ये काही डाऊट्स नाही सर समजलं. समजला. थोडा आहे रे थोडी प्रॅक्टिस पाहिजे. कोलिजनला खूप प्रॅक्टिस पाहिजे खरंच. विश्वास ठेवा. कोलिजन तेव्हाच जमेल जेव्हा तुम्हाला तुमची प्रॅक्टिस होईल चांगली. जरा भिंतीवर जाऊन डोकं आदळा म्हणजे कोलिजन समजेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट आपण थोडं ऑप्टिक्सचं पण बघूयात. आपला मेन पार्टच मागे राहतोय. चलो आज आपल्याला बघायचंय डिफेक्ट्स इन मिरर आपण कव्हर केलं होतं. सगळ्यांना माहिती आहे डिफेक्ट्स ऑफलाईन क्लासमध्ये झालं होतं. परत सांगतो. हे बघा डिफेक्ट स्पेरिकल मिरर मध्ये काय डिफेक्ट असतो हे सगळं लेन्सचं बघायचं आपल्याला. आज लेन्सचं बघायचं पण त्या अगोदर मी मिररचं सांगतो. चला मिरर मध्ये काय असतो कॉन्केव्ह मिरर घेतला आपण.
एक कॉन्केव्ह मिरर घेऊयात. ही प्रिन्सिपल ऍक्सिस मी तुम्हाला रेज सांगितले होते. काही असतात पॅरॅक्सियल, काही असतात मार्जिनल. पॅरॅक्सियल रेज कशाला म्हणतात? जे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या जवळ असतं. बघा हे जवळ आहेत, हे दोघं जवळ आहेत बरोबर. हे काय झाले रे? पॅरॅक्सियल रेज झाले. आणि जे दूर आहेत ते बघा, याचं डिस्टन्स किती आहे? जास्त आहे. याचं पण डिस्टन्स किती आहे? जास्त आहे. हे झाले मार्जिनल रेज. हे झाले मार्जिनल रेज बरोबर. मग पॅरॅक्सियल रेज तर बरोबर एक फोकस बनवतात, बरोबर फोकस बनवतात. पण हे मार्जिनल असल्यामुळे काय होतं? त्यांचा एक फोकस बनतो मार्जिनल रेजचा. मग एकाच गोष्टीला जर दोन फोकस बनले तर ऑब्जेक्ट काय होतं? आपला ब्लर दिसतो, आपल्याला ब्लर इमेज दिसते ना आपल्याला. हा कन्सेप्ट शिकलो होतो की नाही आपण? हो सर. झाला होता, सगळ्यांना माहिती. त्यासाठी आपण काय करतो रे? हो. पॅराबॉलिक मिरर यूज केले. पॅराबोलिक मिरर यूज केला. पॅराबोलिक मिरर कसा असतो? हा, ज्याच्यामुळे आपल्याला एकच फोकस पॉइंट मिळतो सगळ्यांचा. इथे कुठेतरी समजा फोकस पॉइंट भेटतो. मग हे करेक्शन मेथड काय आहे? जर ब्लर इमेज येत असेल तर पॅराबोलिक मिरर वापरायचं. पॅराबोलिक मिरर बरोबर. आता मला सांगा, आपण जे डेरिव्हेशन केले होते आतापर्यंत, कोणतं पण डेरिव्हेशन घ्या. जसं समजा ऑप्टिक्सचं आपण इक्वेशन घेतलं मिरर साठी, हे आहे 1/v डिवाइड प्लस 1/u. किंवा लेन्सचा 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. किंवा लेन्स मेकर इक्वेशन घ्या, 1/f इज इक्वल टू काय होता? म्यू मायनस 1/r1 मायनस 1/r2. हे जे सगळे इक्वेशन आपण घेतोय ना मित्रांनो, हे इक्वेशन म्हणा, किंवा फोकल लेंथ इज हाफ ऑफ रेडियस, हे इक्वेशन घ्या. हे सगळे इक्वेशन करताना काही ऍझम्पशन्स केले होते. काही ऍझम्पशन्स आपल्या डोक्यामध्ये होते. कोणते कोणते? तर पहिला ऍझम्पशन काय होतं? ऑब्जेक्ट हा मिररच्या आपण खूप क्लोज मध्ये ठेवतो. ऑब्जेक्ट आणि मिरर मध्ये खूप कमी डिस्टन्स होतं. जास्त डिस्टन्स असेल तर काय होईल रे? मला सांगा, कोण सांगू शकेल? समजा इथे तुमचा मिरर आहे, इथे मिरर आहे आणि ऑब्जेक्ट मी इथे ठेवला या ठिकाणी. बोला काय होईल? कोण सांगेल? पॉइंट इमेज. नाही, ते तर झालं, ते तर समजलं, ते आपण केलं होतं. पण मला सांगा, जेवढं डिस्टन्स वाढवणार ना आपण, तर हा या सोर्स पासून म्हणजे ऑब्जेक्ट पासून रेज जास्त निघतील ना रे? खूप सारे रेज निघतील बरोबर. खूप सारे रेज निघतील, म्हणजे नंबर ऑफ मार्जिनल रेज जे असतील, जर डिस्टन्स वाढवलं तर नंबर ऑफ मार्जिनल रेज पण वाढतील. समजतोय का हा कन्सेप्ट? जेवढा जास्त सर. ठेवला मार्जिनल रेज जास्त होतील. मार्जिनल रेज जर जास्त झाले तर ब्लर इमेज जास्त होईल, इमेज जास्त ब्लर होईल. कन्सेप्ट समजतोय का? जर ऑब्जेक्ट जवळ ठेवला, मी इथे ठेवला इथे, तर काय होईल रे? पोलच्या जवळ ठेवला तर डायरेक्ट इथेच हिट करणार ना. असं झालं तर एकच फोकस मिळेल याचा बरोबर. पण ऍब्रेजन किंवा डिफेक्ट कधी मिळतात? हे आपण हे सॉल्व्ह करताना हे फॉर्म्युले काय यूज करतो आपण व्हॅलिड म्हणून? तर हे अजम्पशन्स केलेले आहेत की ऑब्जेक्ट आणि मिरर मध्ये डिस्टन्स कमी आहे. त्यानंतर आपण स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन केले होते, आठवते? की एखादा मिरर असेल, ही प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि हा जो अँगल बनतोय हा वाला, तर हा स्मॉल अँगल आहे असं आपण ऍझ्युम केलं होतं. स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन. तर हा पण आपण ऍझम्पशन मध्ये येईल, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन केलं. चलो, या गोष्टी जर फॉलो नाही झाल्या ना मित्रांनो, तर आपल्याला मिरर मध्ये काय मिळेल? डिफेक्ट मिळेल. लेन्स मध्ये पण काय मिळेल? डिफेक्ट मिळेल. तर हे झालं मिररचं. आता लेन्स मध्ये स्पेरिकल ऍब्रेजन कसं होतं आणि क्रोमॅटिक ऍब्रेजन कसं होतं हे आपण बघूयात. अगोदर मी क्रोमॅटिक सांगतो, मग आपण स्पेरिकल ला जाऊया, ठीक आहे? हा पार्ट क्लिअर झाला सगळ्यांना? यात काय डाऊट आहे? नाही सर. नाही ना. चलो, क्रोमॅटिक ऍब्रेजन होतं कसं बघा. चला, मी एक लेन्स घेतो. मी कॉन्व्हेक्स समजावून सांगतो तुम्हाला. कॉन्केव्हचं पण आहे खाली. एक्झाम मध्ये जर कॉन्केव्ह यूज करून जर तुम्हाला विचारलं तर हे वाला सॉल्व्ह करा. जनरली असं विचारत नाहीत, फक्त क्रोमॅटिक ऍब्रेजन काय एवढंच विचारतात. आपण ते बघूयात. मी एक लेन्स घेतो, कॉन्व्हेक्स लेन्स.
माझी डायग्राम कधी सुधारणार आहे माहित नाही. चलो, ही एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतली. आता मी इथे एक ऑब्जेक्ट ठेवला, इथे ऑब्जेक्ट ठेवला समजा, या हा एक ऑब्जेक्ट आहे, असा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, इथनं जर माझी रे ऑफ लाईट गेले, समजा व्हाईट लाईट आहे, याच्यामध्ये व्हाईट लाईट आहे. चला, इथे एक व्हाईट लाईट आहे. तर व्हाईट लाईट मध्ये काय होतं रे, मला थोडं नीटच दाखवावं लागेल, नाही तर समजणार नाही. चला, इथपर्यंत आले. इथे आल्यावर काय होईल रे, व्हाईट लाईट डिस्पर्स होईल, बरोबर. सर तर इथे रेड साठी एक डेव्हिएशन असेल, इथं पण रेड साठी एक डेव्हिएशन असेल, बरोबर. त्यानंतर व्हायलेट एक असेल, ब्लू घेतो थोडा, हा व्हायलेट एक असेल, इथं पण व्हायलेट एक असेल. सर अगोदर रेड का काढला, तो तुम्ही तुम्हाला सांगितलं डिस्पर्शन मध्ये रेड कमी डेव्हिएट होतो आणि व्हायलेट जास्त होतो. का बरं रे, रिझन माहितीये सगळ्यांना? हो भेटलंय. बरोबर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेटचा जास्त असतो. मग हे आतमध्ये रिफ्लेक्ट झाल्यावर परत इथे पण जास्त बेंडिंग होणार रेडचं आणि व्हायलेटचं पण होणार. चला, रेडचं समजा असं या बाजूला झालं आणि हा परत रेडचं या बाजूला झालं, इकडे एक झाला आणि इकडे एक झाला. इथे फोकस बनला रेड कलरचा, याला आपण FR म्हणूयात. व्हायलेटचा कुठं बनतोय बघा, व्हायलेटचा पण असा एक कुठेतरी फोकस बनला, बरोबर. हा झाला व्हायलेटचा फोकस. तर मला सांगा, तुम्ही जर पोल सेंटर पासनं फोकल लेंथ घेतली व्हायलेट कलरची, ती आली FV, आणि रेड कलरची घेतली तर ती आली FR, बरोबर. तर लेन्स मध्ये कोणतं ऍब्रेजन होतं मग, क्रोमॅटिक. लेन्स मध्ये कोणतं ऍब्रेजन होतं, क्रोमॅटिक. आणि हे कुणामुळे होतं रे, वेगवेगळ्या कलर्समुळे. प्रत्येक कलर वेगवेगळ्या अँगलने डिव्हिएट होतो ना, मग तो लेन्सच्या बाहेर पडला की त्याची वेगवेगळी फोकस लेंथ होणार. म्हणजे प्रत्येकाचे आपापले नखरे आहेत, व्हायलेटचा वेगळाच, रेडचा वेगळाच, ग्रीनचा वगैरे याच्यामध्ये असेल कुठेतरी, ग्रीन कुठेतरी असं मध्ये असेल याच्या, ग्रीन इथे कुठेतरी इंटरसेक्ट करेल, मधनं येईल असा ग्रीन, इथे कुठेतरी इंटरसेक्ट करेल. ही ग्रीनची झाली फोकल लेंथ. समजतोय का रे हा कन्सेप्ट? हो हो सर. तुम्हाला सांगा, फोकल लेंथ ऑफ व्हायलेट, फोकल लेंथ ऑफ व्हायलेट ही काय असणार रे, कमी असणार फोकल लेंथ ऑफ रेड पेक्षा. व्हायलेट कलरमुळे जो फोकस बनतोय हा क्लोज टू लेन्स असणार. फोकस काय असेल, क्लोज टू लेन्स असेल. याच्यावर MCQ येतात ना कधी कधी, लिहून ठेवा. फोकस ऑफ व्हायलेट, इथे पण बघाल, इथे आहे डायग्राम. फोकस ऑफ व्हायलेट, इथे फोकस ऑफ व्हायलेट बनलाय, इथे फोकस ऑफ रेड बनलाय. बघा हे डिस्टन्स काय आहे, म्हणजे फोकल लेंथ ऑफ व्हायलेट कमी आहे, रेडची जास्त आहे. हा पॉइंट नोट करा इथे, ठीक आहे. समजलं. परत मल्टिपल फोकस म्हणजे काय रे, ऍब्रेजन असतं, आणि यालाच आपण क्रोमॅटिक ऍब्रेजन म्हणतो. क्रोमॅटिक ऍब्रेजन म्हणतो. आणि एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे बघा, क्रोमॅटिक ऍब्रेजन मध्ये ना, जर तुम्हाला, ठीक आहे, क्रोमॅटिक ऍब्रेजन लेन्स मध्ये तर तुम्हाला दिसेलच, बिकॉज ऑफ डिफरंट कलर्स वेगवेगळी फोकल लेंथ बनते, हे तर बरोबरच आहे. पण तुम्हाला जर लार्ज स्केलला मॅग्निफाईड व्ह्यू जर पाहायचा असेल ना, तर थिक लेन्स वापरतात. थिक लेन्स म्हणजे एकदम क्लिअर जर बघायचं असेल ना तुम्हाला ऍब्रेजन, तर थिक लेन्स वापरतो. पण जनरली आपण जे काही न्यूमेरिकल्स करतो किंवा जे काही डेरिव्हेशन करतो, त्याच्यामध्ये लेन्स कशी वापरलेली असते सांगतात ते. इफ थिन लेन्स इज यूज, असे वर्ड्स असतात त्यांचे, ठीक आहे, लक्षात राहील. थिक लेन्स यूज केली की एकदम क्लिअर व्ह्यू मिळतो तुम्हाला. क्लिअर म्हणजे क्लिअर व्ह्यू कशाचा, या ऍब्रेजनचा, म्हणजे तुम्हाला डोळ्याने दिसेल तुमच्या, विजिबल. समजला हा पार्ट? क्रोमॅटिक ऍब्रेजन समजलं का? हो सर. चला, आता याला आपण अवॉइड कसं करतात बघूयात. तर क्रोमॅटिक ऍब्रेजन अवॉइड करण्यासाठी एक मेथड आहे, त्याला म्हणतात अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणजे काय करायचं, जर तुम्ही इथे कॉन्व्हेक्स लेन्स वापरली आहे, ह्याच्या पुढे तुम्ही एक कॉन्केव्ह लेन्स वापरायचे बस.
ही कॉन्व्हेक्स झाली बरोबर, आणि ही काय झाली रे, कॉन्केव्ह झाली बघा, ही वाली कॉन्केव्ह. त्याच्याने काय होतं आपण ड्रॉ करूयात, पण हे बघा हे कॉन्व्हेक्स आणि ही कशी आहे, कॉन्केव्ह. म्हणजे एकदा डिस्पर्शन परत डिस्पर्शन झालं, डेव्हिएशन झालं की बरोबर व्हायलेटचा पण आणि रेडचा पण फोकस एकाच ठिकाणी बनतो. त्याला काय म्हणतात, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. हे कॉम्बिनेशन दोन प्रकार असतं, 2 लेन्स कॉम्बिनेशन आणि 3 लेन्स कॉम्बिनेशन. हे 3 लेन्स नको बघायला, फक्त 2 लेन्स लक्षात ठेवा. दोन, एक कॉन्व्हेक्स झाली की नंतर कॉन्केव्ह लावा, ठीक आहे. किंवा दोन कॉन्व्हेक्स 3 कॉन्व्हेक्स लेन्स घेतल्या ना सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, तरी पण अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन बनतं आणि तुम्हाला क्रोमॅटिक ॲब्रेजन मिळत नाही. क्रोमॅटिक ॲब्रेजन कशामुळे असतं, कलर्समुळे. आणि ते रिड्यूस करण्यासाठी किंवा एलिमिनेट करण्यासाठी तुम्ही कोणती मेथड वापरता जर विचारलं तर त्याचा आन्सर काय असेल, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये काय करतात, एका लेन्स नंतर दुसरी लेन्स लावतो, कॉन्व्हेक्स नंतर कॉन्केव्ह लावा किंवा कॉन्केव्ह नंतर कॉन्व्हेक्स लावा. समजेल हा कन्सेप्ट? हो सर. हो सर. चलो आता स्पेरिकल कॉम्बिनेशन काय असतं, स्पेरिकल ॲब्रेजन काय असतं. तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला त्या दिवशी पण डिफरन्स सांगितला होता. मिरर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हे स्पेरिकल ॲब्रेजनच मिळतं, स्पेरिकल ॲब्रेजनच मिळतं. त्यालाच वेगवेगळी नाव आहेत. आपण त्या दिवशी MCQ पण बघितला होता, डिस्टॉर्शन म्हणतात त्याला, पुन्हा कोमा म्हणतात किंवा कोमॅटिक इफेक्ट म्हणतात, पुन्हा त्यानंतर कर्वेचर पण म्हणतात. मित्रांनो कुठेतरी एक शब्द वाचला मी, कर्वेचर. त्यानंतर त्याला अस्टिग्मॅटिझम पण म्हणतात. हे डिटेलमध्ये नाहीये आपल्या सिलेबसला, पण ठीक आहे, हे वर्ड्स आहेत काही जे मिरर मध्येच असतात, ठीक आहे, स्पेरिकल ॲब्रेजन. पण लेन्सचा जर विचार केला ना, लेन्सचा, तर तुम्हाला स्पेरिकल ॲब्रेजन पण मिळतं आणि क्रोमॅटिक ॲब्रेजन पण मिळतं. हे दोन्ही मिळतात लेन्समध्ये, बट मिरर मध्ये फक्त स्पेरिकल असतं. मिरर मध्ये क्रोमॅटिक नसतं, ठीक आहे, हे लक्षात राहील. येस सर. चलो आता स्पेरिकल ॲब्रेजन काय असतं लेन्स मध्ये, आपण जे बघतो ना, आधी जे बघितलं तेच. समजा हा लेन्स आहे, या लेन्स मध्ये रे ऑफ लाईट आले, इथं कलरचा काही संबंध नाही. कलरचा काहीच संबंध नाही. इथे कोणता संबंध असतो स्पेरिकलला, पॅरॅक्सियल आणि मार्जिनल, बरोबर ना. प्रत्येक वेळी हेच लक्षात ठेवायचं, पॅरॅक्सियल आणि हे कोणते, मार्जिनल. मिरर मध्ये जसं होतं ना, सेम कन्सेप्ट इथे पण होतो. मग हे जे पॅरॅक्सियल आहेत ना, हे काय करतात, असं लांब फोकस बनवतात, लांब. पॅरॅक्सियलचा फोकस कधी पण लांब असतो बघा, आणि मार्जिनलचा फोकस जवळ असतो. हा फोकस ड्यू टू मार्जिनल, हा फोकस ड्यू टू पॅरॅक्सियल. आणि पॅरॅक्सियलचा फोकस हा लांब असतो मार्जिनल पेक्षा. लक्षात राहील का हे? हो हो सर. सर. ओके, चलो स्पेरिकलला मला सांगा, स्पेरिकल मी कशामुळे म्हणतोय तुम्हाला, पॅरॅक्सियल आणि मार्जिनलमुळे. मिरर असो की कुठे पण याच्यामुळेच होणार. आणि क्रोमॅटिक कशामुळे होतो, डिफरंट वेवलेंथ ऑफ कलर्स, वेवलेंथ ऑफ डिफरंट कलर्स, डिफरंट वेवलेंथ ऑफ डिफरंट कलर्स. लक्षात राहील डिफरन्स स्पेरिकल आणि क्रोमॅटिकचा. आणि क्रोमॅटिक तुम्हाला जर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही ए क्रोमॅटिक कॉम्बिनेशन वापरा, ए क्रोमॅटिक कॉम्बिनेशन वापरा. समजलं? हा पार्ट क्लिअर आहे? हो सर. आता एक तर तुम्हाला समजलं की क्रोमॅटिक ॲब्रेजन असेल तर कॉम्बिनेशन वापरायचं म्हणजे ठीक होऊन जाईल, एकच फोकस मिळेल. आता जर स्पेरिकल ॲब्रेजन असेल तर आपण इकडे मिरर मध्ये काय केलं होतं रे, मिरर मध्ये आपण पॅराबोलिक मिरर वापरला होता, बरोबर. पण इथे तसं चालेल का लेन्स मध्ये? नाही, लेन्सला काही वेगवेगळ्या मेथड्स दिल्यात, या 4 मेथड्स दिल्यात. आपण एक एक बघूया, तुम्ही फक्त नोट करा, ठीक आहे. या 4 पॉइंट्स लिहून घ्या, हे 4 पॉइंट्स शॉर्ट मध्ये मी एक एक पॉइंट एक्सप्लेन करतो, ठीक आहे. त्यानंतर एक MCQ आहे जो आपण उद्या बघू, एक न्यूमेरिकल आहे जे उद्या बघू, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे 4 पॉइंट समजून घ्या, ठीक आहे. मी एक एक पॉइंट एक्सप्लेन करतो तुम्हाला. त्यानंतर तुम्ही नोट करा, ठीक आहे. चला पहिला पॉइंट काय आहे बघा, हे मिटवतो. पहिला पॉइंट दिलाय काय बघा, हे तुमच्या टेक्स्टबुक मधूनच कॉपी केलं, ठीक आहे. cheapest method to reduce the spherical aberration is to use plano convex or plano concave lens.
with curved side facing the incident rays. With curved side facing the incident rays. Reversing it increases the abrasion appreciably. म्हणजे काय म्हणते बघा, जर रे ऑफ लाईट येतोय ना असा आणि तुम्हाला जर स्पेरिकल ॲब्रेजन रिड्यूस करायचं असेल तर ते सांगतात जी कर्व साइड आहे, हा कोणती ही कर्व साइड झाली, हा झाला प्लेनो कॉन्व्हेक्स. तर कर्व साइड कोणत्या बाजूला ठेवा, इन्सिडेंट रेच्या बाजूला ठेवा. किंवा समजा मी प्लेनो कॉन्केव्ह काढली तर काय येईल बघा, प्लेनो कॉन्केव्ह जर काढली तर काय येईल बघा, समजा ही प्लेनो कॉन्केव्ह आहे आणि इन्सिडेंट रेच्या बाजूला मी कोणती साइड ठेवतोय बघा, कोणती साइड आहे ही, कर्व्ड साइड आहे, कर्व्ड. समजलं का रे? हे जर असं कराल ना तुम्ही, तुमचं स्पेरिकल ॲब्रेजन काय होईल, कमी होईल. हा पॉइंट नाही समजला तरी चालेल, डायग्राम समजली पाहिजे. लेन्स कोणती वापरायची आहे, प्लेनो कॉन्व्हेक्स किंवा प्लेनो कॉन्केव्ह. आणि ही नुसती वापरायची का अशीच नाही, जी तुमची कर्व्ड साइड आहे ही कोणत्या बाजूला असली पाहिजे रे, इन्सिडेंट रेच्या बाजूला. इन्सिडेंट रेच्या बाजूला तुमची कर्व्ड साइड असली पाहिजे. जर तुम्ही उलट केलं तर काय होईल, म्हणजे असं ठेवलं आणि असं ठेवलं तर तुमचं स्पेरिकल ॲब्रेजन वाढेल, अप्रिशिएबली वाढेल म्हणते. समजला का हा पहिला पॉईंट, सगळ्यांना समजला? हो सर. या डायग्राम काढून घ्या. ठीक आहे, काय वापरायचं तुम्हाला, प्लेनो कॉन्व्हेक्स आणि प्लेनो कॉन्केव्ह. आणि कर्व्ड साइड कुठे पाहिजे, इन्सिडेंट रेच्या बाजूला. याच्यावर एमसीक्यू बनवू शकतो, थेरीवर एमसीक्यू बनवू शकतो. हा पहिला पॉईंट समजला असेल तर आपण सेकंड पॉईंटला जाऊ. पहिला आधी नोट करा, ऍटलीस्ट वर्ड मध्ये नोट करा, ते लिहा असं काय वापरलं पाहिजे, प्लेनो कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स. आणि कसा वापरला पाहिजे, तर कर्व्ड साइड, ही कर्व्ड साइड इन्सिडेंट रेच्या बाजूला अशी पाहिजे. असं लिहून करा नोटबुक मध्ये, काही नाही, तुम्ही कसं लिहिताय असं नाही, किती समजतंय महत्वाचं. हा पॉइंट समजला का रे? नोट करताय का सर? सेकंड पॉइंट घ्यायचा आपण. हो सर. चलो सेकंड पॉइंट बघूयात. बघा सेकंड पॉइंट काय दिलाय, सर्टन रेशो ऑफ रेडिया ऑफ कर्वेचर फॉर गिवन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑलमोस्ट एलिमिनेट्स स्पेरिकल ॲब्रेजन. जर 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेला 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेला ग्लास जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही R1/R2 कुणी बघितलंय का रे, आपण कुठे, आपण बाय कॉन्व्हेक्स किंवा बाय कॉन्केव्ह बघितलं होतं ना, R1 R2. R1 आहे समजा, हा R2 आहे, आठवते का? हो सर. हा बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे, जिथे R1 R2 वेगळे आहेत. जर तुम्ही असं सेट ऑफ कॉम्बिनेशन घेतलं ज्याचा 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि ज्याचा रेडिया ऑफ कर्वेचरचा रेशो 1/6 आहे, 1/6 आहे म्हणजेच काय, R2 बरोबर 6 R1 आहे. आता याची डायग्राम जर काढली आपण, समजा R1 म्हणजे छोटा म्हणजे हा एक सर्कल आहे आणि R2 म्हणजे हा इंटरसेक्शन व्हायला पाहिजे ना, असं इथे असं इंटरसेक्शन व्हायला पाहिजे, बरोबर. आता मला सांगा, ही लेन्स बनली अशी, बरोबर, ही लेन्स जर बनली तर जर रे ऑफ लाईट जर या बाजूने पडत असतील तर या लेन्स साठी हा जो एरिया आहे ना, हा वाला एकदम स्ट्रेट लाईनच दिसेल, जसं तुम्ही प्लेनो कॉन्व्हेक्स घेतला होता ना त्याच प्रकारचं होईल हे पण, म्हणजे ॲब्रेजन तुमचं कमी होईल. आणि तेच सांगितलं, जर म्यूची व्हॅल्यू 1.5 असेल तर हे कॉम्बिनेशन वापरा आणि म्यूची व्हॅल्यू जर 2 असेल तर तुम्ही R1/R2 इज इक्वल टू 1/5 वापरा. हे असं जर तुम्ही यूज कराल तर तुमचं स्पेरिकल ॲब्रेजन काय होईल, रिड्यूस. हा पण पॉइंट समजला? हो सर. हो सर. चलो पुढे थर्ड वाला पॉइंट काय बघा, यूज ऑफ टू थिन. इथे सांगितलं बघा, थिन का सांगितलं रे, मॅग्निफाईड ॲब्रेजन दिसू नये आपल्याला, त्यामुळे थिन कॉन्व्हर्जिंग लेन्स सेपरेटेड बाय डिस्टन्स इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर फोकल लेंथ.
म्हणजे काय, दोन लेन्स वापरायच्यात तुम्हाला, दोन कॉन्व्हेक्स लेन्स वापरायच्यात. ही जर एक असेल, इकडनं जर लाईट येत असेल, या डायरेक्शनने जर लाईट येत असेल आणि तुम्हाला जर स्पेरिकल ॲव्हरेजन कमी करायचं असेल, तुम्हाला काय करायचं, या दोघांमध्ये असं डिस्टन्स घ्यायचंय बघा, या दोघांमध्ये असं डिस्टन्स घ्यायचंय, इथे दुसरी एक लेन्स लावा अशी, आणि हे जे डिस्टन्स आहे दोघांमधलं, हे डिफरन्स बिटवीन देअर फोकल लेंथ एवढं पाहिजे. बिटवीन देअर फोकल लेंथ विथ द लेन्स, लार्जर फोकल लेंथ फेसिंग द incident rays considerably reduces spherical average. बरोबर. तर असं कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला एकच फोकस मिळेल तुम्हाला, आणि तुम्हाला स्पेरिकल ॲव्हरेजन एलिमिनेट झालेलं दिसेल किंवा रिड्यूस झालेलं दिसेल. समजलं. या थर्ड केस मध्ये काय करायचंय, दोन थिन कन्व्हर्जिंग लेन्स वापरायचं. असं केल्यामुळे कन्सिडरेबली रिड्यूस होईल तुमचं स्पेरिकल ॲव्हरेज. तिसरा पॉईंट समजला, दोन लेन्स वापरायचे तिथे, दोन. इथे रेशो दिलेला वापरायचा त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला, आणि इथे काय करायचं होतं, प्लेनो कॉन्केव्ह किंवा प्लेनो कॉन्व्हेक्स. आणि चौथ्या केस मध्ये काय सांगितलंय बघा, स्पेरिकल ॲव्हरेजन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. बरोबर, आपल्याला माहिती आहे कॉन्व्हेक्स लेन्सचं फोकल लेंथ काय असते, पॉझिटिव्ह असते, आणि दॅट ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह, हे पण माहिती आहे. दस अ सुटेबल कॉम्बिनेशन ऑफ देम, सुटेबल कॉम्बिनेशन पण सांगितलंय बघा, प्रेफरेबली अ डबल कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ स्मॉलर फोकल लेंथ. डबल कॉन्व्हेक्स लेन्स आला बघा शब्द. त्या दिवशी आपल्याला डबल कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्व्हेक्स आपण बघितलं नव्हतं, बट आता बघा, डबल कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्व्हेक्स म्हणजे काय रे, या दोन्ही रेडिया R1 आणि R2 ते काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, जे आपण इक्वीच्या केसमध्ये म्हणत होतो. यालाच आपण काय म्हणतो, डबल कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्व्हेक्स. हा काय झाला, समजा R1 इज इक्वल टू R2 असेल तर डबल कॉन्व्हेक्स झाला, बरोबर. तर तुम्ही असं कॉम्बिनेशन वापरलं ज्या केसमध्ये डबल कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ स्मॉलर फोकल लेंथ अँड प्लेनो कॉन्केव्ह लेन्स ऑफ ग्रेटर फोकल लेंथ. म्हणजे काय म्हणतात बघा, हा जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल, हा, आणि याची रेडियाई कशी असली पाहिजे, R1 इज इक्वल टू R2, आणि याच्यानंतर तुम्हाला प्लेनो कॉन्केव्ह वापरायचा, आणि प्लेनो कॉन्केव्ह पण असा वापरायचा आहे की हा एरिया जो आहे ना, हा एकदम टच झाला पाहिजे, हा वाला. जसं कॉन्व्हेक्स लेन्सचा दुसरा जो सरफेस आहे, हा कॉन्केव्ह लेन्सचा पहिला सरफेस असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, आपण आता बघितलं, प्लेनो कॉन्केव्ह जर वापरली, आताच बघितलं ना, प्लेनो कॉन्केव्ह जर वापरली आणि तुमचा जो कर्ड सरफेस आहे तो जर फेस करत असेल, तर तुमचं स्पेरिकल ॲव्हरेजन काय होईल रे, कमी होईल, एकच फोकस मिळेल. तर हे चारही पॉइंट्स क्लिअर झाले का? हो सर. याच्यामध्ये काय डाऊट्स कुणाला? यात काय डाऊट्स कुणाला? एव्हरीवन? श्लोक, आजचा नाही, पूर्ण सर. कॉन्सेप्ट समजतोय? हो सर. अनुष्का, पुरुषा, आकाश, समृद्धी, हो सर. हर्षल, लेविनेश का एंड में सुनते हैं. रीना, समजतोय सर. ओके. आजचे न्यूमेरिकल समजले का दोन्ही? आजचे सोपे होते तसे. प्रियंका समजते? लेविनेश, यस सर. समझ में आ रहा है? हाँ, ये समझा सर. समझा. चलो, कल अपन देखते हैं, कल लास्ट का पार्ट देखो. कल अपने को देखना है ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट, सिंपल माइक्रोस्कोप, कंपाउंड माइक्रोस्कोप, ये वाला पार्ट कवर करना है, और रेनबो वगैरह पढ़ना है. ठीक है, तो इसका बस मैं थ्योरी बताऊंगा, कोई डेरिवेशन वगैरह नहीं, थ्योरी और फॉर्मूलाज, और रेनबो में कुछ एंगल वगैरह है वो बस देखेंगे. ठीक है, चलो कल मिलते हैं. थैंक यू, गुड नाइट.